आता एक विशेष बातमी आपण बघूया। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रवाशांची चांगलीच पसंती मिळते। कनेक्टिव्हिटीमुळे अंतर कमी होऊन वेळ वाचत असल्यामुळे प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाली। 25 डिसेंबरला पहिल्याच दिवशी सुमारे 4000 प्रवासी या विमानतळावर उतरले। या विमानतळामुळे मुंबईची मल्टी एअरपोर्ट मॉडेलकडे वाटचाल सुरू झाली आहे। लंडन, न्यूयॉर्क, मॉस्को, टोकियो आणि शांघायच्या रांगेत आता मुंबई पोहोचली आहे। तर दुसरीकडे अटल सेतूच्या कनेक्टिव्हिटीमुळे मुंबईतील प्रवाशांनाही नवी मुंबई विमानतळ कमी वेळात गाठता येणं शक्य झालंय। कल्याण पनवेलहून मुंबईला विमानतळावर पोहोचण्यासाठी प्रवाशांचा प्रचंड वेळ जायचा, मात्र आता त्यात कसा फरक पडलाय ते पाहूया। कल्याण ते मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाचं अंतर 53 किलोमीटर आहे, तर कल्याण ते नवी मुंबई विमानतळाचं अंतर अवघं 39 किलोमीटर आहे। पनवेल ते मुंबईतील सांताक्रूझ विमानतळाचं अंतर 40 किलोमीटर आहे, तर पनवेल ते नवी मुंबई विमानतळाचं अंतर अवघं 18 किलोमीटर आहे। नवी मुंबई विमानतळावर पोहोचण्यासाठी नवी मुंबई आणि परिसरातून एसी बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत। नवी मुंबई विमानतळामुळे अंतर आणि वेळ या दोघांचीही बचत होणार आहे। नवी मुंबई विमानतळावरून इंडिगो, एअर इंडिया एक्सप्रेस, आकासा एअर आणि स्टार एअर कंपन्यांची देशांतर्गत सेवा सुरू झाली आहे। फेब्रुवारी 2026 पासून या विमानतळावरील सेवा 24 तास सुरू करण्याची योजना आहे। एकंदरीतच नवी मुंबई विमानतळ पहिल्याच दिवसापासून प्रवाशांच्या पसंतीस उतरल्याचं पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।